नमस्कार, सारिकास किचनमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज मठ मूग वड्यांची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। आता भाजीसाठी चटणी कुटून घ्यायची आहे। तर मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 1.5 चमचा चटणी टाकून घेतली आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरं आणि 1.5 चमचा धना पावडर घेतलेला आहे। हे सर्व कुटून घ्यायचं आहे। छान कुटून झालेला आहे। आता भाजीसाठी काय काय साहित्य लागणार ते आपण बघूया। इथे लसूण चटणी कुटून घेतलेली आहे। त्यासाठी भाजीसाठी लागणार आहेत 2 कांदे मी चिरून घेतलेले आहेत, 1 टमाटा, कढीपत्ता आणि वडे, मुगाचे वडे। हे वडे आता आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आहेत। तर आता वडे भाजून घेऊ। हे वडे आता इथे भाजून घ्यायचे आहेत। लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, कारण डायरेक्ट जर टाकले असे न भाजता तर ते कच्चे लागतात। तर म्हणून थोडे भाजूनच वडे टाकायचे, भाजल्याने त्यांचा कच्चापणा निघून जातो। आता हे वडे भाजून झाले, बघू शकतात त्याचा कलर बदललेला आहे, लालसर भाजून झालेले आहे। तर आता यांना एका डिशमध्ये काढून घेऊ। आता हे वडे एका डिशमध्ये काढून झालेले आहे। आता मी हे 3 चमचे तेल टाकून घेतले, टाकून घ्यायचा आहे कांदा। आता कांदा छान परतवून घ्यायचा आहे, गुलाबी रंग होईस्तोवर परतवायचा। नंतर त्यात थोडा कढीपत्ता टाकायचा। आता त्यात टमाटर टाकून घ्यायचा आहे, याला छान परतवून घ्यायचं आहे। मठ मुगाचे वडे अचूक प्रमाणात कसे बनवायचे, त्याचे योग्य ते प्रमाण काय आहे ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। त्याची वडे बनवण्याची पूर्ण प्रोसिजर कशी आहे हे मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल। अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा, घरातल्या सर्वांना ही भाजी नक्की आवडेल। कांदा आणि टमाटर, त्यात लसूण चटणी कुटलेली टाकून घ्यायची। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यात टाकून घ्यायचं आहे पाणी। जास्त पाणी नाही घालायचं, कारण तिला पातळ नाही बनवायची आहे, तर कोरडीच बनवायची आहे। बघू शकता साधारण 1 ते 1.5 कप पाणी घातलेलं आहे मी। त्यात टाकून आहे मीठ, तर मी शेंगदाणा मग यूज करते। आता याला छान उकळ आली आहे, ते आता वडे टाकून घ्यायचे आहेत। शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आहे। आता ही भाजी छान तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।